श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 86. इतरांचा उत्कर्ष सहन न होणारे काही महाभाग सगळीकडेच असतात. पैठणलाही होते. गावकरी त्यांना कुचरोट्यावरचे असं म्हणत. कुचरोटा या नावाला थोडा इतिहास आहे. नाथांच्या काळापासून तो ओटा पैठणला आहे. आजही तो दाखवतात. या ओट्यावर रिकामटेकडे लोक कुचाळक्या करीत बसायचे आणि ही रीतच पडून गेली होती. चांगल्याची कुचेष्टा करण्यातच त्यांना आनंद वाटायचा. नाथ महाराजांना राग आणून दाखवण्यासाठी मोठं बक्षीस देऊ करणारे महाभाग याच कुडचर ओट्यावरचे. दयाराम स्वामींबद्दल हे महाभाग म्हणत, कसले हो हे साधू, वरवरचा मुलामाय नुसता. मोहाचा प्रसंग आला की साधू पण वितळून जाईल, बघाच तुम्ही. गोव्याची प्रख्यात सुरंगा नायकीण हैदराबादला चालली होती. असामान्य रूप, 25च्या आतीलच वय, उत्तम गाणं, हजरजबाबीपणा आणि नृत्य कौशल्य अतिशय छान. त्यामुळे तिचं नाव खूप झालं होतं. निजामाच्या दरबारात कौतुक होईल, नशीब आजमावून पाहावं म्हणून आई तिला घेऊन तिकडे चालली होती. वाटेत मोठ्या गावात 4-2 दिवस थांबून कार्यक्रम करायचे, 4 पैसे गोळा करून पुढे जायचं, असा प्रवास त्यांचा चालला होता. पैठणलाही दोघी थांबल्या. लोक इथेही मोहून गेले, वेडे झाले. कुचरोट्यावरचे महाभाग तिच्याकडे गेले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला मानू, पण तुम्ही इथल्या एकाला वश करून दाखवलं पाहिजे, तेव्हाच. स्वतःला साधू म्हणवतो तो, पण तुमच्या सौंदर्यापुढे त्याचं साधू पण मुळेच टिकायचं नाही. सुरंगा भरीला पडली. म्हणाली, दाखवतेच माझं कसब. दुसऱ्या दिवशी तिने भरजरी शालू नेसला. छान शालू नेसून त्यावर दागिने घातले, कुलीन स्त्री सारखं रूप सजवलं आणि दुपारी पुन्हा उतरता उतरता ती मठात गेली. उत्तम श्लोकांना म्हणाली, स्वामींना काही खाजगी विचारायचंय, दुसरं कोणी आत नसलं तर बरं होईल. अशी विनंती करणारे पुष्कळ जण असायचे. त्यात काही विशेष नव्हतं. म्हणून दयाराम स्वामी खोलीत एकटे असताना उत्तम श्लोकांनी तिला आत नेलं आणि स्वतः बाहेर येऊन दरवाजा लोटून घेतला. सुरंगानं कुलीन घरंदाज स्त्रीचा आवडला आणि स्वतःच्या अडचणी सांगितल्या, काही खऱ्या, काही रंगवलेल्या. दयाराम स्वामी निर्मळ मनाचे. आपल्या आई बहिणीशी बोलावं तसं मोकळेपणानं बोलत राहिले. त्यांच्या हृदयातील करुणा शब्दातून प्रगट होत होती. सुरंगानं मीराबाईचे एक पद म्हणून दाखवलं. चेहऱ्यावर अनुरूप भाव, विनम्रता, आवाजात आर्तता. दयाराम स्वामी तन्मय होऊन गेले. म्हणाले, वाह, फारच छान. आवडलं गाणं आपल्याला? कुणाला बरं आवडणार नाही इतकं मधुर गाणं? प्रत्यक्ष गोपाळकृष्णही मुग्ध होऊन डोलत राहतील हो. झालं, आपलं काम झालं, सुरंगाला वाटलं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलले. शृंगार विभ्रम प्रकट व्हायला लागले. आवाजात लाडीकपणा, स्वरामध्ये माधुर्य आणि तिरके तारके दृष्टिक्षेप. दयाराम स्वामींच्या सगळं लक्षात आलं. हृदयात कारुण्य आणि दया दाटून आली. तिची कीव आली. हळहळून म्हणाले, अरे रे, किती दुर्दैवी आहात तुम्ही. शरीर म्हणजे नुसत्या ओल्या चिखलाचा गोळा. एक दिवस राख होऊन मातीतच मिसळून जाणार हो. पण तुम्ही त्यालाच मी समजताय. तुमच्या खऱ्या स्वरूपाचा तुम्हाला विसर पडलाय. दयाराम स्वामींनी तिच्याकडे नजर टाकली. घरातल्या वडीलधाऱ्या माणसाची चूक नम्रपणे दाखवावी तशा स्वरात मवाळपणे म्हणाले, तुमचा मार्ग चुकला बरं का. किती दिवस हे असलं जीवन जगणार आहात आता? देह थकला की कुठे जाल? अजून वेळ गेली नाही. हा मार्ग सोडून द्या. पोटाची खळगी भरायला कितीसं लागतं? कसंही मिळेल. काळजी वाहणारा तो परमेश्वर आहे. तोच तुमचा उद्धार करेल. दयाराम स्वामी उठले. त्यांनी स्वतः दार उघडलं. बाहेर डोकावून उत्तम श्लोकांना हाक मारली. म्हणाले, आईसाहेबांना ताबडतोब घेऊन या.
सांगा, आमच्या मातोश्री आल्यात. आमच्या मातोश्री हे शब्द कानावर पडताच सुरंगा एकदम दचकली. विजेचा लोळ आकाशातून खाली कोसळताना समोर दिसावा आणि मागोमाग भयंकर गडगडाट कानावर पडावा तशी ती हादरली, भयचकित झाली. हृदय शर्मेनं भरून आलं. चेहरा काळवंडला, सुन्न झाली, जागीच खिळून राहिली. दयाळराव स्वामी स्थिर नजरेनं पाहत राहिले. त्या डोळ्यात प्रखर तेज प्रकटलं होतं. वाटलं हे कोणा माणसाचे डोळे नव्हेत, 2 प्रखर तेजोगोलच समोर प्रगटलेत. स्वामींच्या डोळ्याकडे ती क्षणभरही दृष्टी देऊ शकली नाही. तिची मान खाली झुकली. दोन्ही हातांनी तिने चेहरा झाकून घेतला. उत्तम श्लोक आईसाहेबांना घेऊन आले. दयाळराव स्वामी आईसाहेबांना शांतपणे म्हणाले, आमच्या मातोश्री गावाहून आल्यात. त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्या. त्यांना आत नेऊन फराळाचं द्या आणि ओटी भरून लुगडं नेसवून मानानं त्यांची पाठवणी करा. घृणा नाही, तिरस्कार नाही, हेटाळणी नाही, राग नाही, काही नाही. आईसाहेबांच्या सगळं लक्षात आलं. त्याही दयाळराव स्वामींसारख्या थोर सत्पुरुषाच्या सहधर्मचारिणी होत्या. त्या लगेच पुढे झाल्या. आई, नमस्कार करते हो, असं म्हणून त्यांनी वाकून सुरंगाला 3दा नमस्कार केला. आर्जवी स्वरात मर्यादशीलपणाने म्हणाल्या, आज चलताना. शालीनता, शुचिता यांनी ओतप्रोत भरलेले ते आईसाहेबांचे शब्द सुरंगाच्या मनामध्ये खोल खोल गेले. तिथे दाटून बसलेली शुचिता जागी झाली. ती एकदम उठली, दयाळराव स्वामींपुढे गेली. डोक्यावर पदर घेऊन मर्यादशीलतेने वाकली आणि 3दा नमस्कार केला. आईसाहेबांच्या पुढे गेली, त्यांनाही तसाच वाकून 3दा नमस्कार केला. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा उघळत होत्या. गालांवरून अश्रू खाली पडत होते, पण पुसण्याचंही भान नव्हतं राहिलं. संथ पावलांनी आईसाहेब खोलीबाहेर पडल्या. मोहिनी घातलेल्या माणसाप्रमाणे सुरंगा त्यांच्या मागे यांत्रिकपणे जात राहिली. आईसाहेब स्वयंपाकघरात गेल्या. पाट मांडला, ताटात फराळाचं वाढून पुढे केलं. भारलेल्या अवस्थेत सुरंगा पाटावर बसली. डोळ्यातून अश्रू वाहतच होते. तोंडातून शब्दही बाहेर येत नव्हता. त्याच भावविभोर अवस्थेत ती खायला लागली. आईसाहेब वाढत राहिल्या. ती खात राहिली. आईसाहेब वाढत राहिल्या. पण आपण काय खातो आहोत, किती खातो आहोत, त्याचं तिला भानही नव्हतं. केव्हा तरी पाटावरून उठली, हात धुतले. आईसाहेबांनी खणा नारळांनी ओटी भरली. एक लुगडं घडी मोडून तिच्या हातात दिलं आणि प्रेमाने तिला निरोप दिला. त्याच भावविभोर अवस्थेत सुरंगा घरी पोचली. आईला वाटलं, मुलीची प्रकृती बरी नाही. तिनं नाच गाणं बंद ठेवलं. 2-3 दिवस तसेच गेले. आई म्हणाली, अगं, बरं वाटतंय ना आता? म्हणशील ना आज गाणं? सुरंगा पुन्हा भावविभोर झाली. दाटलेल्या कंठानं म्हणाली, नाही आई, नाही, आता नाही. हे सगळं आता नको वाटतं. यापुढे नाच गाणं नाही व्हायचं माझ्या हातून. आई चकित झाली. तिनं पुष्कळ समजावून तिला सांगितलं, समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. आईला चिंता वाटली. ती मुलीला घेऊन आईसाहेबांकडे आली. आमचं पोट या नाच गाण्यावरचं, पेशा नायकेणीचा, कसं जगायचं, काय खायचं, बोला. आईसाहेब म्हणाल्या, पोटाची खळगी भरायला असं किती लागतं बरं? ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे गोपाळकृष्ण व्यवस्था करतो की, त्याच्यावर सोपवा. मग तो सगळं बघेल, काळजी घेईल, अगदी आईप्रमाणे काळजी घेईल. सगळे संत हेच सांगतायत. तुमचं आयुष्य असंच खातेऱ्यात गेलं. ईश्वराच्या कृपेने आता यांना उपरती झालीये, त्यांना त्यातून बाहेर येऊ द्या. आईचं हृदय गलबललं. मुलीबद्दलची माया जागी झाली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणाली, होय, खरंय तुम्ही म्हणता ते. मंगेशाच्या कृपेने तिचा उद्धार होणार असेल तर होऊ दे. मी नाही आड यायची. सुरंगाला घेऊन तिची आई गोव्याला गावी जाऊन राहिली. जुनं घर होतंच. जवळच्या पैशातून एक शेत विकत घेतलं. त्यातून पोटापुरतं मिळू लागलं.
दोघीही विरक्त झाल्या. पांढरी सुती वस्त्र, शाकाहार, साधं जीवन सुरू झालं. देवासाठी हार गुंफणं, पूजा अर्चा, पोथ्या वाचणं यातच दोघी रमून गेल्या. गोपाळकृष्णांच्या मंदिरात फक्त गायचं, तेही देवाची सेवा म्हणून, अन्य काही नाही. सुरंगाला कृष्ण भक्तीची पदच स्फुरू लागली. आपल्याच पदांना चाली लावून तन्मयतेने ती आता म्हणू लागली. असे दिवस पुढे सरकत राहिले. तिची भावभक्ती वाढतच चालली. एक दिवस आईने देह ठेवला. तोच एक पाश होता, आता तोही तुटला. आता सुरंगाला गोपाळ कृष्ण हाच एकमेव आधार होता. तोच सर्वस्व. तिची पदं अधिकच आर्त झाली. तळमळ वाढू लागली. मग तिला दर्शनं व्हायला लागली. परसात फुलं तोडायला गेली की गोपाळकृष्ण फांद्या वाकून मदत करतायत. हार गुंफायला बसली की फुलं निवडून हातात देतायत, हसतायत. जेवायला बसली की प्रेमाने भरवतायत. असं सर्व दिसायला लागलं. ते भाव व्यक्त करणारी पदं तिला स्फुरू लागली. लोक आदराने तिला मीराबाई म्हणायला लागले. काळ पुढे सरकत होता, पण सुरंगाचं जीवन मात्र काळ आणि स्थळ यांच्या पलीकडे केव्हाच गेलं होतं. अंतकाळ जवळ आला. सुरंगा उठून बसली. पैठणच्या दिशेने हात जोडले. दयाळराव स्वामींना नमस्कार केला. गोपाळकृष्णाचं नाम घेतलं. नाम ओठावर असतानाच प्राणपक्षी उडून देवाघरी गेला. जीवनाचं सार्थक झालं. जन्म सफल झाला. लोक आदराने म्हणाले, मोठी साध्वी होती. अंते नारायण स्मृती. अखेरच्या क्षणी गोपाळकृष्णाचंच नाव ओठावर होतं हिच्या. श्रीराम समर्थ श्रीराम.